सोमवार निमित्ताने कावड यात्रेसाठी गेलेल्या 2 तरुणांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू झाला आहे। सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली। सचिन यादव आणि हिमांशु विश्वकर्मा अशी या तरुणांची नावे असून ते नालासोपारा येथील संतोष भवन परिसरात राहतात। श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर येथील महादेव मंदिर अशी कावड यात्रा काढण्यात आली होती। यात नालासोपारा येथील 7 ते 8 तरुणांचा गटही सामील झाला होता। या सचिन व हिमांशु यांचाही समावेश होता। याच प्रवासादरम्यान तुंगारेश्वर येथील नदीच्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी थांबले होते। यावेळी सचिन यादव हा पाण्यात पाय धुण्यासाठी उतरला आणि पाय घसरून नदीत पडला आणि हिमांशु विश्वकर्मा यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही पाण्यात बुडाला। दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तिसरा व्यक्ती नदीत बुडत होता, मात्र प्रसंगावधान राखून त्याला बाहेर काढले, मात्र दोघेजण पाण्यात बुडाले। या घटनेची माहिती पेल्हार पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले। त्यानंतर त्यांना पेल्हार गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नदीत बुडून झालेल्या मृत्यूच्या घटनेनं नालासोपारा परिसरात शोककळा पसरली आहे। यापूर्वीही आम्ही सांगितलेलं आहे की तुंगारेश्वरला जाताना अंघोळीसाठी पाण्यात उतरू नका, तसे आदेशही आम्ही काढल्यात। पोलीस सतत यावर सूचना देत असतात, पण असे हौशी लोक ऐकत नाहीत आणि दुर्घटना घडतात, असे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले आहे। दर्शनाला येताना नदीत अंघोळीसाठी उतरू नका असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे। पावसाळ्यात घडणाऱ्या बुडण्याच्या घटना लक्षात घेता तुंगारेश्वर अभयारण्यात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे। मात्र श्रावण महिना सुरू असल्याने या तुंगारेश्वरमध्ये असलेल्या महादेव मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे ते या नदीत पाय धुणे, अंघोळ करण्यासाठी उतरत असल्याने अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत।